मुंबई इंडियन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारने इंडियन प्रीमियर लीग 2025 IPL 2025 मध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना त्याने कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेचा झेल तिलक वर्माने डीप बॅकवर्ड पॉइंटवर पकडला. त्यानंतर त्याने रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसलला देखील बाद केले. वृत्त लिहीपर्यंत त्याने 3 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 4 बळी घेतले होते. 23 वर्षीय अश्विनी कुमार हा पंजाबचा रहिवासी असून डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2025च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले. यापूर्वी तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2022 साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना त्याने 4 सामन्यांत 8.50% इकॉनॉमीने 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने 2 प्रथम श्रेणी आणि 4 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. अश्विनी कुमार हा या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी केरळचा चायनामन फिरकीपटू विघ्नेश पुथूर आणि आंध्र प्रदेशचा गोलंदाज सत्यनारायण राजू यांनीही मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. अश्विनी कुमारने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो चर्चेत आहे. त्यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्याने रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसलसारख्या अनुभवी फलंदाजांना बाद करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. अश्विनी कुमारच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला बळकटी मिळाली आहे. त्याने डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.